अष्टविनायक निर्मित व्हॅक्यूम क्लीनर. लेखक आणि दिग्दर्शक चिन्मय मांडलेकर. नेपथ्य प्रदीप मुळे. संगीत राहुल रानडे. प्रकाश रवी रसिक. कलाकार तन्वी पालव, मौसमी तोंडवळकर, प्रथमेश चेऊलकर, सागर खेडेकर, निर्मिती सावंत आणि अशोक सराफ. नमस्कार रसिक हो. सेन्सिबल मीडिया प्रोडक्शन निर्मित नाटक फॅक्टरीच्या या भागात तुम्हा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. रसिक हो, तुमच्या घरात व्हॅक्यूम क्लीनर आहे का? नाही म्हणजे तुमच्या घरच्या साफसफाईचा आणि आमचा तसा थेट काही संबंध नाहीये. अर्थात जोपर्यंत आम्हाला त्या निगडीत कोणी स्पॉन्सर्स मिळत नाही तोपर्यंतच. आणि जे इच्छुक स्पॉन्सर्स हा एपिसोड पाहत असतील त्यांनी आमच्या वेबसाईटवर जाऊन आम्हाला संपर्क करण्याचं पुण्याचं काम करण्यास काहीच हरकत नाही. असो, तर मुद्दा असा आहे की तुमच्या घरातल्या व्हॅक्यूम क्लीनरचा आमच्याशी थेट काही संबंध नाहीये, पण आम्ही तुमच्या मनाचं व्हॅक्यूम क्लीनर आहोत. आम्ही ज्या नाटकांचे रिव्ह्यूज करतो ती नाटकं तुमचं मन साफ करून ते नेहमी ताजतवानं करतात. आम्ही परीक्षण करत असलेली पुस्तकं त्या मनात संस्काराचं सारण भरतात आणि इथे येणारे सेन्सिबल दिग्गज त्याला विचारांचं संरक्षित आवरण देतात. त्यामुळे तुम्ही एकदा का हे चॅनल सबस्क्राईब केलं की तुम्हाला मनाच्या व्हॅक्यूम क्लीनरची गरजच नाही. आवश्यकता भासेल ती फक्त घरात व्हॅक्यूम क्लीनर लावून घेण्याची. आणि आम्ही ज्या मनाच्या व्हॅक्यूम क्लीनर बद्दल म्हणतोय त्यात तर आम्ही आपल्याला नेहमी मदत करणारच आहोत. असंच एक मनाची जळमट दूर करणारं आणि नवा दृष्टिकोन देणारं नाटक अष्टविनायक निर्मित व्हॅक्यूम क्लीनर. मराठी रंगभूमीवरच्या अनेक नाटकांनी पूर्वापार आपल्या खांद्यावर समाज प्रबोधनाची धुरा वाहिली. त्यात कित्येक नाटकं थेट समाज प्रबोधन करतात, तर काही जण मधाच्या चाटणातनं कडू औषध द्यावं तसं नाटकातनं नकळत प्रबोधन करतात. हे नाटक मधाच्या चाटणासारखं आहे. आपल्याला थेट डोस पाजत नाही, आपण तो समजून गिळायचा. ह्या नाटकात एक सुखवस्तू म्हणावं असं कुटुंब आहे. आई बाबा, एक मुलगा, मुलीचं लग्न झालेलं, जावई अगदी कुठेतरी जवळपासच राहणारा, त्यामुळे मुलीवर नेहमी लक्ष असतं आणि मुली जावयाचं नियमित घरी येणं जाणं. नैसर्गिक स्वभावानुसार मुलावर आई जास्त प्रेम करत असते आणि मुलीवर अर्थातच बाबा. त्यामुळे मुलीचा नवरा सुद्धा बाबांना आपल्या मुलासारखा वाटत असतो. त्यामुळे सगळं अगदी सुखात आनंदात चाललेलं असतं. पण ह्या नाटकातले जे बाबा असतात ते एका मोठ्या कंपनीचे मालक असतात. त्यामुळे ते अगदी घरी वेळ देणं किंवा तेवढीच जबाबदारी सुद्धा त्यांच्यावर असते. पण सध्या त्यांच्या कंपनीला टाळं लावलं जाते की काय अशी एकूणच आर्थिक परिस्थिती कंपनीवर आलेली आपल्याला जाणवते. आणि त्यात जावई सोडून घरातील कोणालाच त्याची कल्पनाही नसते. जावयाला कल्पना असते कारण तो त्याच कंपनीत कामाला असतो, पण इतरांना मात्र ह्याची सुतराम कल्पना सुद्धा नसते. त्यामुळे बायको बिंदास्त आपली शॉपिंग करत उधळपट्टी करत असते. मुळात उधळपट्टी करणं हा तिचा काही मूळ स्वभाव नाही, तो तिचा एकटेपणा घालवण्याचा एक मार्ग असतो. नवऱ्याला कंपनीमुळे घरात वेळ देता येत नाही, बायकोला रिकामपण सहन होत नाही आणि मग ऑनलाईन शॉपिंग मध्ये अनावश्यक वस्तूंचा वापर वाढतो. त्यात एकदा व्हॅक्यूम क्लीनर सुद्धा ती मागवते, पण त्याचा घरकामात फार काही उपयोग होत नसतो. व्हॅक्यूम क्लीनर प्रमाणेच त्यांच्या मुलाचा सुद्धा घरात काही फार उपयोग नाही असं त्या बाबांचं म्हणणं असतं. कारण त्यांच्या मते हा त्यांचा मुलगा काही पुरुष म्हणण्याच्या लायकीचा नसतो. त्यात तो गे असं त्यांना डाऊट असतो. याचं मुख्य कारण तो डान्सर असतो आणि उपकारण म्हणजे त्याला क्रिकेटमध्ये रस नसणं, त्याला एकही शिवी न देता येणं, हे सगळं. त्यामुळे त्याच्याबद्दल काही विशेष आदर वगैरे बाबांना नसतो. या उलट त्यांची मुलगी मात्र धीट असते. आणि या एकूणच सगळ्या पार्श्वभूमीवर बाबांमध्ये आणि त्याच्यामध्ये नेहमी भांडणं होत असतात. बाबांमध्ये आणि आईमध्ये सुद्धा भांडणं होतात. चिडचिड होत असते. त्यात नवऱ्याचं दुसरीकडे कुठेतरी अफेअर असल्याची संशयाची फोडणी देखील आहेच या नाटकात. आणि या भांडणामध्ये आपल्याला एक प्रेक्षक म्हणून दिसून येतं की या दोघांनाही एकमेकांची बाजू समजून घेता येते किंवा एक कर्तव्य म्हणून ते आपला भार दुसऱ्याच्या मनावर टाकत नाही. पण ह्याचाच परिणाम म्हणून दोघांमध्ये चिडचिड होऊन भांडणं होतात. आणि अर्थातच असंच एकदा भांडण चालू असताना नवऱ्याचा हात चुकून व्हॅक्यूम क्लीनरला लागतो आणि त्याला जोरदार शॉक लागतो. ती त्याला सावरायला जाते आणि तिचाही हात त्याला लागून तिलाही जोरदार शॉक बसतो. मग मात्र जेव्हा ते शुद्धीवर येतात तेव्हा एक विचित्र गोष्ट घडलेली असते आणि त्या गोष्टीने संपूर्ण नाटक बदलतं.
ती गोष्ट नेमकी काय असते? शॉक लागल्यानं असं नेमकं काय मोठं होतं? ते दोघं मुळात शॉक नंतर जिवंत राहतात का? जिवंत असले तर तिथे जे घडत असतं ते नेमकं काय असतं? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळवण्यासाठी हे नाटक पाहणं अत्यंत गरजेचं आहे. नाट्यगृहाचा पडदा उघडतो तो सचिन खेडेकर यांच्या भारदस्त उद्घोषणेनं आणि त्याचसोबत व्हॅक्यूम क्लीनरच्या आवाजानं. त्यामुळे नाटकाच्या सुरुवातीलाच रूढार्थाने का होईना पण नाटक आपल्या नावाला जागल्याचं समाधान मिळतं. पडदा उघडताच एक नृत्य सादर करण्यात येतं, ज्याचा नाटकाच्या पात्राशी जरी संबंध असला तरी नाटकाची सुरुवात त्याने का करावी याचं प्रयोजन अद्यापही कळलेलं नाही. कदाचित सुरुवात एनर्जेटिक वगैरे करावी असा त्यांचा हेतू असावा. त्याचसोबत एक आटोपशीर पण सुंदर असं नेपथ्य नजरेत भरतं. घराचा दर्शनी भाग त्यात प्रामुख्याने दिसतो आणि बऱ्याचशा घडामोडी तिथेच घडताना दिसतात. एक ऑफिस सुद्धा दाखवण्यात आले पण तेही एका केबिन पुरतं अगदी आटोपशीर आहे. प्रदीप मुळे यांनी हे नेपथ्य साकारलं असून रंगमंचावरील जागेचा व्यवस्थित वापर करून ते केलेलं असल्याचं जाणवतं. कारण संपूर्ण नाटकापैकी जवळजवळ 90% नाटक एका ठिकाणी एका नेपथ्यावर चालेल अशी नेपथ्याची पूर्तता करणं यातच त्यांचं खरं यश आहे. नाटकाचा प्रकाश रवी रसिक यांनी केला असून तो ठीक झालाय. ह्या नाटकाचा प्रकाश काही विशेष काळ वगैरे दाखवताना दिसत नाही. कदाचित त्यांना प्रकाश करताना तितका स्कोपही नसावा. शॉक लागताना आणि काही नृत्यांच्या वेळेस वेगळा प्रकाश करण्यात आला इतकाच. बाकी प्रसंग अगदी उठावदार करताना त्यांनी काही विशेष प्रयत्न केले असल्याचे जाणवत नाही. नाटकाचं संगीत राहुल रानडे यांनी केलं असून ते साजेसं झालंय. नाटकाला विविध मूडमध्ये खेळवत ठेवण्यात ते संगीत महत्वाची भूमिका बजावतं. नाटकाचं लेखन आणि दिग्दर्शन चिन्मय मांडलेकर यांनी केलं असून ते कमाल झालंय. लिखाणात नाटक अधिक उजवं ठरतं. अशा प्रकारची संकल्पना सुचणं हे एका वेगळ्या आणि सर्जनशील लेखकाचं द्योतक आहे. नाटकाचा जो टर्निंग पॉइंट आहे त्याची सुतराम कल्पना सुद्धा प्रेक्षागृहात एकाही प्रेक्षकाला येऊ न देणं यातच त्याचं मोठं यश आहे. त्यामुळे सस्पेन्स थ्रिलर नाटकाचाही अगदी अचूक एंड ओळखणाऱ्या हुशार मराठी प्रेक्षकांना तो एक बौद्धिक चकवा देतो. त्यासाठी त्याचं विशेष कौतुक. दिग्दर्शनही साजेसं झालं असून नाटक व्यवस्थित बांधलं गेलंय. नाटकाला सुरुवात झाल्यानंतर दोन्ही कलाकारांबद्दल असलेलं औत्सुक्य संपताच नाटक कुठेतरी रखडतंय की काय किंवा बोर होतंय असं वाटत असतानाच एक टर्निंग पॉइंट येतो आणि दिग्दर्शक प्रेक्षकांना नाटकात तिथून खेचून आणण्यात यशस्वी ठरतो. नाटकातील बाबा आणि आई दोघांचाही अभिनय साजेसा झालाय. या दोन कलाकारांमुळे नाटक विनोदी अंगाकडे अधिक झुकतं. निर्मिती सावंत आणि अशोक सराफ यांनी आपापली बाजू अगदी उत्तम साकारली. नाटकातील इतर कलाकारांचा अभिनय सुद्धा नाटकास पूरक असा झालाय. एकूणच आपल्याला समोरच्याची बाजू नीट समजून घ्यायचं कसब अवगत करायचं असेल तर त्यांनी हे नाटक पाहायलाच हवं. कारण नाटक पाहून ह्या पात्रांसारखं होण्यापेक्षा आपण त्यातनं धडा शिकून स्वतः सगळ्या दृष्टिकोनातनं विचार करायला हवा. नाटक फॅक्टरी या नाटकाला देते 3 स्टार्स. पुन्हा भेटू नवीन नाटक आणि त्याच्या समीक्षणासह. तोवर धन्यवाद. आणि हो, लाईक, कमेंट, शेअर आणि मुख्यतः सबस्क्राईब करायला विसरू नका. सेन्सिबल मीडिया प्रोडक्शन.